अगं वृंदा, नाही मी एवढ्यासाठी फोन केला की अजून एक स्थळ आलंय चंदनासाठी. म्हणजे त्याची माहिती मिळाली. म्हटलं आणायचे तुम्ही पुण्यातच आहात. पण बाबा तुम्ही ताईच्या पायाबद्दल त्यांना सगळी कल्पना दिली आहे ना? काय बाबा तुम्हाला काल प्रसादनी त्या मुलाबद्दल सांगितलं होतं ना की तो मतिमंद आहे असं? ते खरं तर तुमची खोटी समजूत काढण्यासाठी त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे तो मुलगा मतिमंद वगैरे नव्हता? चांगला धडधाकट होतात आणि खूप आगाऊ पण होता. ते सारखं ताईच्या व्यंगाबद्दल बोलत होते. ती लंगडी आहे असा सारखा सारखा उल्लेख करत होते. आणि त्यांना असं वाटत होतं की हे सगळं आपण त्यांच्यापासून लपवतोय, त्यांची फसवणूक करतोय. काय? वृंदा मला बोलू दे. काका मी बोलतोय. खरं तर मला तुमची माफी मागायची आहे. हे बघ तू नको मनाला लावून घेऊस. ठीक आहे काका, थँक्स. पण काका आता ह्या वेळेला ही चूक होणार नाही. म्हणजे आपण चंदनाची पूर्ण कल्पना देऊ त्या मुलाला. म्हणजे अरे प्रसाद, त्या लोकांना माहिती आहे सगळं. मग तुम्ही मला लगेच त्याचा नंबर द्या, मी बोलून घेतो त्या मुलाशी. ठीक आहे, तू एक काम कर, तू लिहून घे. हा काका बोला. 98 ते बघ पेपरात बातमी आली बघ. जोडप्याला बघ लुटलंय बघ. दोस्ती करून लुटलं पैसा दागिने लंपास. अरे खरंच की? आता काय तुझ्या वडिलांना म्हण भोगा आपल्या कर्माची फळं. प्रसाद आणि वृंदा दोघे हात हलवत परत येतात की नाही बघ. कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही फोकटे. प्रवासात मैत्री करून लुटण्या इतके प्रसाद आणि वृंदा तुम्हा दोघांनी इतके मूर्ख नाहीयेत. माझ्या हातावर जी मेहंदी काढली होती ना तू लग्नात, त्याच्या आसपास पण नाही आहे डिझाईन. विचार करतेय की अशी डिझाईन्स मी तुझ्या हातावर कधी काढली. गेला होता त्या मुलाला फोन. त्याला ऑफिस असल्या कारणाने तो आज नाही येऊ शकणार. पण तो आपण उद्या मुंबईला जायच्या आधी येऊन आपल्याला भेटणार आहे. तसं बोलताना चांगला वाटला. आता उद्या भेटल्यावरतीच कळेल. ठीक आहे, पर तुझी पार्टी कशी झाली ते सांग. हे लकी ड्रॉ सोडल्यास काही इंटरेस्टिंग नव्हतं. का? तू nowhतीस ना बरोबर. चंदनासाठी एक स्थळ आलंय, पुण्याचाच आहे मुलगा. आपलं वृंदा आणि प्रसाद त्याला भेटायला जाणार आहे. बर त्या मुलाची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी वगैरे नाहीये ना? खाते करून घेतलेत ना? नाही पेपर मध्ये उलट सुलट बातम्या येतात म्हणून म्हटलं. असं काय बोलतोयस तू सदानंद? आम्ही सगळी चौकशी केली आहे. काय आहे, वृंदा आणि प्रसाद पुण्याहून येताना बरीच कॅश घेऊन येणार आहेत. माझी नाहीये, आमच्या एका होलसेलरची आहे म्हणून काळजी वाटली, बाकी काय नाही. मी आता अभ्यास करणार. आत्ता? हो आत्ता. कारण जगात तेवढी एकमेव गोष्ट आहे की जी तुला सगळ्या काळजांपासून दूर ठेवेल. मी आता मॅथ्सच करायला घेतो. अरे वगैरे काही नाही, मी आता मॅथ्स करायला घेतो. म्हणजे कुठलं गणित करायचं? हा बरं. एका त्रिकोणाच्या बागेच्या बाजून एक. अगं करू दे ना मला मॅथ्स. नाही मला करायचंय. म्हणजे चर्चा चालू करायच्या आधी मला तुम्हाला एका गोष्टीची कल्पना द्यायची आहे. म्हणजे चंदना, याची काळजी करू नका. मला मिस्टर गोखलेंनी सर्व सांगितलं आहे. आणि तुमच्या बहिणीशी नुसते मी सहानुभूतीपोटी लग्न करतोय असं अजिबात समजू नका. मी तुमच्या बहिणीचा फोटो पाहिला. त्या खरोखर अतिशय सुंदर आहेत. हा बाबा बोला. हा प्रसाद, सगळी कामं झाली का? हो झाली. हा ते डिस्ट्रीब्युटर कडून जे पैसे घ्यायचे होते ते घेतले का? हो आणले ना, कालच घेतली कॅश. मी मोजलेत व्यवस्थित. 2.5 लाख रुपये. प्रवासात सावधगिरी बाळगा. कुणाशी उगीच जास्त ओळखी वाढवत बसू नका. हो 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 बाबा, तुम्ही काळजी करू नका. हा ठीक आहे, ठीक. सॉरी, वडिलांचा फोन होता जरा. इट्स ओके. वृंदा जरा यांच्या चहा पाण्याचं बघ ना. हो मी करते लगेच फोन. हो.